विरार स्टेशनकडे जाणारा रोड आता पूर्णतः पाण्याखाली आहे। याच परिसरात असलेल्या रुग्णालयातही पाणी साचलेलं आहे। संपूर्ण परिस्थिती आपण बघू शकतोय। विरार स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे जो की पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी असलेलं हे रुग्णालय देखील पूर्णतः पाण्याने व्यापलेलं आहे। चारही बाजूने रुग्णालयाला पाण्याचा वेढा दिसतोय। अनेक सोसायट्यांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलंय। विरारचं ग्रामीण रुग्णालय आहे आणि विरारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे बघू। जवळपास गुडघ्याच्या वर पूर्ण आतमध्ये हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे आणि विरारचं ग्रामीण रुग्णालय हे महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचं हे रुग्णालय आहे। पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये हे पाणी झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या फक्त एक कर्मचारी आहे आणि पूर्ण रुग्णालय जे आहे हे सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे। इथं सध्या डॉक्टर किंवा नर्स किंवा असं किंवा येतं या ठिकाणी कोणताही रुग्ण सुद्धा या ठिकाणी आता सध्या नाहीये। कारण रुग्णालयामध्ये जर बघितलात तर आपण जर बघितलात तर मी स्वतः तुम्हाला जाऊन दाखवतो की या रुग्णालयामध्ये किती सध्या पाणी आहे। रुग्णालयाच्या आतमध्ये जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती आणि याच्यामध्ये हे पाण्याचा पूर्ण फ्लो आहे। जवळपास गुडघाभर पाणी जे आहे हे आतमध्ये आहे आणि सध्या फक्त एक कर्मचारी जे आहे ही रुग्णालयामध्ये आहे आणि पूर्ण परिसराला ह्या रुग्णालयाला पूर्ण पाण्यानं वेढा घातलेला आहे। पूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे कारण हे विरार स्टेशनच्या जवळचं सर्वात महत्त्वाचं ग्रामीण रुग्णालय आहे। ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक पेशंट असतात आणि हे पेशंट येऊन या ठिकाणी मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर ग्रामीण रुग्णालयामध्ये गुडघाभर पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। परिस्थिती अतिशय भयानक आहे कारण या माझ्या रुग्णालयाच्या या बाजूलाही बघितलात तर पूर्णपणे पाणी झालेलं आहे। रुग्णालय सगळं आतमध्ये जे आहे हे पाण्याखाली गेले।